ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. आता आपल्याला काय सांगणार आहे, माता शबरी भिल्लीन ही पहिल्या जन्मात कोण होती. ही शबरी पहिल्या जन्मात राजाची राणी होती. तिला साधू संतांची सेवा करायची होती, तिची इच्छा होती. पण तिचा नवरा राजा होता आणि राजाच्या राणींना साधू संतांची सेवा करणं हे योग्य नाही, मोठेपणा. मग तिची इच्छा होती, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, तो झाला अंगे हरिरूप. माणसाची जशी वासना असेल ना, तसा त्याला जन्म मिळतो. आपण ह्या जन्मात जसं चिंतन करू आणि तसं आपण पुढच्या जन्मात ते भोगावं लागते. मग ती मेल्यानंतर तिला एक भिल्लाच्या घरी जन्म मिळाला आणि शबरी मोठी झाली. आणि मोठी झाल्यानंतर तिचं लग्न ठरलं. पण भिल्ल समाजामध्ये ज्या वेळेला लग्न असतं त्यावेळेला 7 बकरं कापावं लागतात. आणि मग त्याच्या बापानं ते बकरं आणले. बकरं आणल्यानंतर तिनं आईला विचारलं, आई हे बकरं कशाला आणले. म्हणून आता हे बकरं तुझ्या लग्नामध्ये गोंधळ घालायचा आणि हे बकरं कापायचे. तिनं विचार केला, माझ्या एकटीकरता जर हे बकरं 7 बकरं कापायचे आणि गोंधळ घालायचा हे योग्य नाही. तिनं काय केलं, रात्रीची उठली आणि ते जे बकरं आहे ना ते सोडून दिले आणि ती घरातून निघून गेली. बघा, भिल्ल समाजाची आणि भूतदया, प्राणीमात्राबद्दल दया. भगवंतानं जसा आपल्याला जन्म दिला तसा प्रत्येक प्राण्याला जन्म दिलेला आणि प्रत्येक प्राण्याला वाटतं जगावा, आपण जगावा. आपल्याला जसं वाटतं आपण जगावा तसं त्यालाही वाटतं आपण जगावा. आणि बघा, लोक देवाला बकरं कापतात. किती अज्ञानपणा आहे का. आपण ह्या 21व्या शतकामध्ये गेलेले, विकसित झालेले. आज 21व्या शतकात जर म्हटलं तर मांसाहार, हा मांसाहार कोणाचा आहे, ज्याला खालचे वरचे सुळे दाते, जे जिभेना पाणी चाटून पितात. आणि त्या प्राण्याच्या आतड्याची लांबी 6 फूट आहे आणि माणसाच्या आतड्याची लांबी 22 फूट आहे. त्याच्या अंगामध्ये आम्ल आहे, त्याने जर विष्ठा केली त्याची एकदम आंबट वास येतो. तसं माणसाचं नाही आहे आणि ते झटक्यान पचलं जातं आणि त्याला योग्य आहे. आणि आपला तो आहार नाही आहे, पण आपण तो मांसाहार करतो. किती अज्ञान लोक आहे. जर म्हटलं ना, हत्ती बैल त्यांच्या अंगात ताकद आहे, ते काय करतात, गवत खातात. आणि मटण खाल्लं म्हणजे मला लई ताकद येईल, ही भावना त्याच्या डोक्यामध्ये असते. आणि मग तिनं ते बकरं सोडून दिले आणि ती जंगलात निघून गेली. आता त्यावेळेला जाती येतात, कमी जातीच्या लोकांना अस्पृश्यता मानलं जायचं. आणि मग तिथं मातंग ऋषीचा आश्रम होता आणि त्या आश्रमाच्या परिसरामध्ये आपले त्यांच्या आधारानं झाडावर रात्रभर राहायची, सकाळची उठायची आणि त्या आश्रमाचा परिसर स्वच्छ करायची रात्री आणि फुलं वाहून रांगोळी काढून आणि परत निघून जायची. असं कित्येक वर्ष केल्यानंतर तो मातंग ऋषी सकाळी बघायचा, आपल्या परिसरामध्ये ही सेवा कोण करते आणि दिसत नाही. एक दिवस मातंग ऋषी लपून बसले आणि मातंग ऋषीने काय केलं, त्या मुलीचा हात धरला. मुली, तू हे काय करते. म्हण, महाराज, मी एक भिल्लाची मुलगी आहे, माझं लग्न ठरलं होतं, 7 बकरं कापायचे होते आणि त्या बकरांना मी जीवदान दिलं आणि मी इथं निघून आली. आणि मग त्यांनी सांगितलं, आता मी देह त्याग करणार आहे, पण या आश्रमाची देखभाल तुला करावं लागेल. आणि मग तिची इच्छा होती, काय इच्छा होती,
मला रामाची भेट झाली पाहिजे. मग त्यांनी सांगितलं, तू इथं तुला राम भेटल. आणि मग रामाला काय द्यायला इथं काय आपल्यापाशी काय, आपण देवाला काय करतो, नारळ देतो, फुलं देतो, सत्यनारायणाची पूजा घालतो, बकरं कापितो. पण मग तिनं काय ठरवलं, मला रामाला बोरं द्यायचे, बोरं. आणि मग ती काय करायची, जंगलात जायची आणि बोरं घेऊन यायची आणि ती चाखून पाहायची. आंबट बोरं फेकून द्यायची आणि गोड बोरं ठेवायची. असं कित्येक वर्ष केलं. मेरे झोपडी में राम आएगा, मेरा राम आएगा, माझा राम येईल. मनात जिद्द होती. माणसाची जिद्द जर असली तर माणूस ती गोष्ट साध्य होऊ शकतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. आणि मग वयस्कर झाली आणि मग सीताचा शुद्धी करण्याकरता राम रस्त्यानं चाले होते आणि नेमकेच त्या रस्त्यानं राम आले. आणि मग तिनं ते बोरं, तिचा नित्यनेम होता दररोज ते राम येऊ का न येऊ. आणि मग तिनं ते बोरं रामाला दिले. आणि मग रामाला सांगितलं, मी भिल्ल जातीची. तर त्यांनी सांगितलं का भक्तीपुढं, प्रेमापुढं जात नाही, प्रेमाला कोणचीच जात नाही. ऐका बैमा आवडीची, बोरे उष्टी खाय भिलनीची. असा रामाना त्या आनंदाना बोरं खात होता आणि लक्ष्मण त्याच्या बघून हसत होता. तिचा तो अवतार, ती वयस्कर म्हातारी, आणि लक्ष्मणाला ते बोरं दिले. लक्ष्मणानं मागच्या हातानं फेकून दिले. लक्ष्मणानं काय ते बोरं खाले नाही, रामाना खाले. आणि मग ते बोरं जिथं फेकले होते त्या द्रोणागिरी पर्वतावर ते बोराचं झाड उगलं होतं आणि ते संजीवनी झालं. ते बोर, त्याच्या खाली तंबाखू आणि हा गुरतुला, या 3 वनस्पती तयार झाल्या. लक्ष्मणाला शक्ती आली त्या टायमाला ते बोराचे पानं, गुरतुल्याचे पानं आणि तंबाखू ते एकत्र करून त्याला पाजलं आणि त्या जखमीवर लावलं. तर आज तो लक्ष्मण जिवंत झाला. तर आजही बघा मी त्याचा प्रयोग केला. बोर, तंबाखू आणि गुरतुला, त्याला टणटणी म्हणतात. ह्या पाल्याचा रस पिला आणि तो लावला तर ते जखम बरी होती. आणि मग असा राम त्या बिल्लीला भेटला. माणसाच्या जीवनामध्ये जिद्द आहे. बघा आपल्या भारतामध्ये एक मुलगी, तिचा बाप हे आपलं इस्त्री करून उदरनिर्वाह करत होता आणि ती मुलगी शाळेत होती. ट्रेनमध्ये चोराने तिचा पाठलाग केला, खाली पडली, तिचा एक पाय तुटला आणि डॉक्टरने सांगितलं तुला चालता येत नाही. तिला कृत्रिम पाय बसवला. पण तिची जिद्द होती की मी रनिंगमध्ये भाग घेईल. आणि बघा तिनं रनिंगमध्ये भाग घेतला. भारतात 1 नंबर ती मुलगी आली. तर माणसापाशी काय पाहिजे, जिद्द जर असली, त्या जिद्दीच्या जोरावर माणूस काही करू शकतो. आज माणसाच्या जीवनामध्ये जिद्द नाही, होतं का नाही, करू का नको, ही जी नकारात्मक विचार आहे हे आज समाजामध्ये 50% लोकांमध्ये. बाबाचा आशीर्वाद पाहिजे, मला कोणीतरी देईल, देवापाशी जातात, देवा मला दे. अरे देवा, तुझं मी किती काम करू, तुझे विचार किती लोकांपर्यंत नेऊ. देवाचे विचार लोकांपर्यंत नेणं ही खरी भक्ताचं काम आहे. आणि साधू संतांनी, तुकाराम महाराजांनी तेच केलं. नाम घ्या फुका, नाम घ्या फुका, लागत नाही हरका रुका. देवाचं नाव स्वतः घेणं आणि दुसऱ्यापर्यंत नेणं. आणि मग त्याला काय करायचं तो करील. देवाकडं काही मागायचं नसतं. जो देवाकडं काही मागतो तो 1 नंबरचा भिकारी. पुढच्या जन्मात तो भिकारीच होतो. म्हणून देवा, तुझं मी काम करील, तुझे विचार
स्वतः घेईल. म्हणून ह्या भैरोबाचे विचार, भैरोबापाशी लोक येतात. मला वाईट वाटतं, लोक सारखे मागत राहतात. अहो, आपल्याकडे जर एखादा भिकारी आला सारखा मागत, आपल्याला जर त्याचा कंटाळा येतो तर देवाला आला नसेल का? देवा, तुझे विचार, तुझं नाव मी अनेक लोकांना सांगल, तुझा महिमा वाढील, तुझे विचार लोकांना सांगल. ही जिद्द प्रत्येक माणसानं धरून या देवस्थानाचा महिमा वाढवावा, याचे विचार लोकांना सांगावा. हे पर्यटन आणि ही दक्षिण काशी झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर हे प्रत्येकानं काम करावा, भैरवाचे विचार लोकांपर्यंत न्यावा, सांगावा, तर तो भैरवा आपल्यावर कृपा करील. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला आपण क्लिक करा आणि भैरवाच्या नावाचे नाव घ्या आणि त्याचे विचार त्याचा प्रत्येक लोकांना सांगा. जय भैरवनाथ महाराज की जय.